मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज मोठ्या थाटामाटात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। या सभेत कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांच्यासह सर्व संचालक, सभासद आणि शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। सभेत मागील काळातील लेखाजोखा सादर करण्यात आला। तसेच आगामी काळासाठी महत्त्वाचे निर्णय घेऊन कारखान्याच्या प्रगतीसाठी ठोस दिशा ठरवण्यात आली। सत्ता परिवर्तनानंतर या कारखान्यात खऱ्या अर्थाने सभासदांचे, शेतकऱ्यांचे सरकार आले आहे अशी भावना यावेळी स्पष्टपणे उमटली। सभासदांनी यावेळी व्यक्त केलेला कौल लक्षणीय ठरला। असा चेअरमन पुन्हा पुन्हा व्हावा अशी भावना मोठ्या संख्येने व्यक्त झाली। गरुड भरारी घेत असलेला संत दामाजी सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या विश्वासाचा नवा अध्याय लिहित आहे। या सभेतून एक गोष्ट स्पष्ट झाली, शेतकऱ्यांचा विश्वास, पारदर्शक निर्णय प्रक्रिया आणि सक्षम नेतृत्व यामुळेच संत दामाजी सहकारी साखर कारखाना प्रगतीची नवी शिखरे गाठत आहे। गरुड भरारी घेत असलेला हा कारखाना आता शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा नवा केंद्रबिंदू ठरत आहे। मला महाराष्ट्रातल्या आणि सोलापूर जिल्ह्यातल्या इतर कुठल्याही कारखान्याला कमीपणा न देता एवढंच म्हणायचं आहे की ओझानाने डिस्टिलरी नसताना इतर उपपदार्थ तयार करण्यात आमच्याकडे काहीच दामाजी करणार पहिल्यापासूनच ते नसताना इतर कारखान्याच्या बरोबरीने आम्ही दर देतो आणि सगळ्यात जास्त कर्ज हे संचालक मंडळ कारखाना ताब्यात घेताना जास्त कर्ज होतं। या सगळ्यातून कारखाना उभा करण्यात चालवणं हे सोपं नव्हतं। या संचालक बोर्डानं ते सुधनुष्य पेरलं आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये एक आग्रक्रमाने आताच आपण म्हणाला त्याप्रमाणे हा कारखाना चालवला। सभासदांचे वेळेवर पैसे दिले, 35-36 महिन्याचा फंड बनवला होता, याला पेन्शन मिळत नव्हते, हे सगळं केलंय। आता परिस्थिती अशी आहे की साखर कारखाना सगळ्या वेळेवर बिल देते आणि त्यामुळे कामगारी खुश आहेत आमच्यातले। आज आपण जर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सदस्य झाले आमची बघितले असेल तर सगळे ठराव एकमतानं हसत खेळत सभासदामध्ये समाधान आपल्याला दिसत असेल ते या संचालकाने केले आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी संचालक बोर्डाचं, सभासद सगळ्यांचं अभिनंदन केलंय आणि मला खात्री आहे की थोड्या दिवसामध्ये दामाजी कारखाना कर्जमुक्तीच्या दिशेने वाटचाल करून महाराष्ट्रामधला एक अत्यंत चांगला कारखाना होईल। सर्वसाधारण सभा या संस्थेची श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची 37वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती। या संस्थेचे ज्यांनी मुहूर्तमेढ रवली, कैलासवासी मारवाडी वकील साहेब, कैलासवासी रतनचंद शहा शिडजी, तसेच कैलासवासी चरणू काका पाटील यांच्या दूरदृष्टीच्या विचारानं ही संस्था उभारली आणि या संस्थेचा प्रवास आज 37 वर्ष होत असताना त्या ठिकाणी त्यांचा कार्यकाल, काकांचा कार्यकाल आणि त्यानंतर भालके साहेबांच्या नेतृत्वाखाली मग पवार वकील साहेब असतील, काळुंगे सर असतील आणि बुगडे चेअरमन असतील, ही संस्था सभासदाच्या मालकीची या तालुक्याची संस्था राहिली पाहिजे आणि एक सभासदांना या संस्थेच्या माध्यमातून जे अर्थकरण आहे, आज जे कुटुंब या संस्थेवर अवलंबून आहेत त्यांनी ज्यांनी ऊस घातला त्याचे पैसे वेळेवर मिळाले पाहिजे, ज्यांनी तुडणी वाहतूक केली त्याचे पैसे वेळेवर मिळाले पाहिजे आणि या संस्थेचं जो कनाय कर्मचारी आहेत त्यांना देखील त्यांचं वेतन हे वेळेवर मिळालं पाहिजे, ही भूमिका वकील साहेब शिडजींनी ठेवली होती आणि ती परंपरा चालत आली होती। परंतु काही कालावधीत मध्यंतरी थोडीशी संस्था अडचणीत आली आणि ती जबाबदारी आमच्यावर आली। परंतु या सर्वांच्या नेतृत्वाखाली ही 3 वर्ष चालवत असताना आम्ही देखील वकील साहेब, शिडजी, काका यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून आणि या सर्व नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली 3 सीझन पार केले। आज तालुक्यामध्ये या संस्थेला 3 वर्षामध्ये ज्यांनी ऊस घातला, सभासद असो बिगर सभासद असो, त्यांना मस्टर टू मस्टर वेळेवर त्यांनी
ज्यांनी जो घातला ऊस त्याचे पैसे देण्याची भूमिका ही संचालक मंडळ यांनी सातत्याने घेतली आणि तिन्ही सीझन यशस्वीरित्या पार केले आणि जवळजवळ तालुक्यातून नवीन 12,000 सभासद आज या सगळ्या नेते मंडळीवर विश्वास ठेवून पुन्हा सभासद झाले. आज जवळजवळ 43,000 सभासद या संस्थेचे सभासद आहेत. त्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये ही संस्था राहिली पाहिजे, चांगली चालली पाहिजे ही भूमिका ठेवून या संस्थेचं आम्ही काम करतोय. या माध्यमातून येणारा पाऊस चांगला आहे, येणारा सीझन देखील चांगल्या पद्धतीनं 5-5.5 लाख टन क्रशिंग करण्याचा मानस या संचालक मंडळाचा आहे. निश्चितपणानं ही संस्था अडचणीतनं बाहेर काढून एक चांगली या सभासदाच्या मालकीची संस्था राहील हे ध्येय उद्दिष्ट ठेवून ही संचालक मंडळ या सभासदावर विश्वास ठेवून काम करते. तर येणाऱ्या काळात निश्चित दामाजी चांगला एक नावारूपाला येणारा कारखाना राहील. नियोजन मार्गदर्शक सगळे नेते मंडळी आहेत, परिचारक मालक आहेत, भगीरथ बालके आहेत, काळुंगे सर आहेत, पवार वकील साहेब आहेत, सगळे शिडजे आहेत. या सगळ्यांच्या नेते मंडळीच्या आशीर्वादाने हा दामाजी ज्या वेळेला आमच्या ताब्यात आला आर्थिक अडचणीत होता, अशा परिस्थितीत काळुंगे सरनी आमच्या संचालक मंडळाच्या उतार्यावरती आणि वाहन मालकाच्या उतार्यावरती विश्वास ठेवून आम्हाला निधी उपलब्ध करून दिला. जवळजवळ 20 कोटी रुपये आम्हाला 18-20 कोटी रुपये दिले आणि त्याच्या जोरावर आम्ही पुढं मग मालकांनी बी स्वतःच्या कारखान्यावर लोन टाकून आम्हाला पैसे दिले प्रशांत परिचारक आणि मग या कारखान्याची सुरुवात या 3 वर्षामध्ये करत असताना एक नियोजन काटकसर आणि सगळ्यात मोठा आहे की संचालक मंडळाने काही निर्णय घालून घेतलेले आहेत. या संस्थेत फक्त मीटिंगला चहा पाणी नाश्ता एवढाच होतो. अनाठाई खर्च पूर्णपणाने 100% बंद आहे. म्हणजे डिझेल असेल इतर खर्च सगळेच खर्च. त्यामुळं संस्थेवर आर्थिक भार आणि काटकसर हे सगळ्यात मोठं डोळ्यासमोर ठेवले आणि जे नियोजन आहे आणि जी विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी आर्थिक तर मदत पुन्हा मिळालीच, परंतु नियोजनामुळं आम्ही या 3 सीझन पार करून सगळ्या कारखान्याच्या तुलनेत आम्ही आज बराबरीनं राहिलो. आजच्या सभेतील महत्वाचे मुद्दे कुठले? महत्वाचे मुद्दे विषय जास्त असं महत्वाचे नव्हते, परंतु मागील सभेचं प्रोसिडिंग वाचून कायम करणे, 23 पत्रकाला मान्यता देणे, 94 कोटी तर आम्हाला NCDC कडून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला आणि प्रशांत परिचारक मालक यांच्या अथक प्रयत्नातून आम्हाला या कारखान्याला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि त्यामुळं आर्थिक घडी सुद्धा हळूहळू बसायला सुरुवात झाली. जे काय थकीत आम्ही त्यातून ज्या काय बँका अडचणीत आहेत हळूहळू सोडवतोय, OTS करतोय आणि संस्था आर्थिक अडचणीतून बाहेर काढून या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न काटकसरीने करत आहे. काही कर्मचारी निवृत्त होत असताना अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं की असा चेअरमन आम्हाला म्हणजे नशिबानं मिळालेला आहे अशी त्यांची भावना होती. काय नेमकं काय कर्मचाऱ्यांना नाही, एक आहे की कर्मचारी बंधूंनी आयुष्याचे 30-35 वर्ष या संस्थेची सेवा केलेली आहे आणि निवृत्त झाल्यानंतर त्यांचं जे काय या संस्थेकडे असणारी येणं आहे, मग त्यांची फंडाची रक्कम असेल, ग्रॅच्युटी असेल की संस्थेकडून काय मागच्या थकीत पगार आहेत, की त्यांची भावना की आता आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर आमच्या मुलाबाळासाठी किंवा दवाखान्याच्या उर्वरित आयुष्यासाठी हे पैसे वेळेवर मिळाले पाहिजे. आपण त्याचं थोडस या ठिकाणी नियोजन करू. कर्मचारी सेवानिवृत्त झाला की आम्ही त्याला 20% प्राधान्यानं त्याला पैसे देतो आणि अधूनमधून जर त्याच्यावर काही संकट आलं, अडचणी आल्या, दवाखान्यात आलं तरी आम्ही त्याला आर्थिक मदत देण्याची भूमिका सातत्याने ठेवली आहे. म्हणून त्याची आज भावना, आज संस्थेबद्दल असणारे त्यांचे विचार भावना चांगले. सगळ्यात मोठं की या संस्थेचा जो फंड आहे जवळजवळ किती महिन्याचा 32 महिन्याचा फंड भरला नव्हता कर्मचाऱ्यांचा, त्यामुळे त्यांना पेन्शन मिळत नव्हती. मग त्या संचालक मंडळाने तो एक रकमी फंड मला वाटत नाही महाराष्ट्रात कुठल्या कारखान्यानं भरला असेल. 8.11 लाख रुपये वन स्ट्रोक फंड भरला आणि आज त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना जवळ 150-200 कर्मचाऱ्यांना
त्या फंडाच्या माध्यमातून पैसे भरल्यामुळं त्यांना आज पेन्शन सुरू झाली. त्यांना सुरू झाली नाही, ज्याचे 58 वर्ष पूर्ण झालीत, कामावर आहे, त्यांना देखील आज पेन्शन सुरू झाली. त्यामुळं त्यांच्या आयुष्यात रोजीरोटी दरमहा मिळणारी रक्कम त्यांच्या आयुष्यामध्ये मिळायला लागली. त्यामुळं त्यांचा एक संस्थेबद्दल आपुलकी वाढलेली. आगामी काळात कारखाना कशा पद्धतीने काम करणार? कारखाना आहेच की आम्ही सगळ्यांच्या सभासदाचं हित डोळ्यासमोर ठेवून काम करणार. सभासदांची अपेक्षा काय? नाही, सभासदांचं अपेक्षा ज्या काय स्पर्धेत राहिलं पाहिजे, सगळ्या कारखान्याबरोबर दर दिला पाहिजे, त्या ठिकाणी त्यांना सुविधा दिल्या पाहिजेत, साखर वेळेवर दिली पाहिजे, ज्या फॅसिलिटी सभासदाच्या आहेत त्या मिळाल्या पाहिजेत, आणि करत असताना संस्थाही चांगली राहिली पाहिजे. त्यांचा दूरदृष्टीचा विचार जर सभासदाचा केला तर असणारी ही संस्था आहे ही कायमस्वरूपी चांगली राहिली पाहिजे, ही त्यांची भावना आहे. ती जपण्याची जबाबदारी आज आमची आहे. आणखी एक प्रश्न आहे, आता पावसाचं प्रमाण जास्त आहे, ऊस कारखान्यात येण्यासाठी रस्त्यांची पुढे अडचण आहे, त्या संदर्भात आपण चर्चा नाही, मी पत्रव्यवहार केलेले आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांना 1-2 पत्र दिलेत, या ठिकाणी पालकमंत्र्यांनाही दिलेले आहेत. थोडस कारखाना येणारे 2-3 रस्ते खराब आहेत. आज जिल्हा परिषदेला देखील आम्ही पत्र दिलेलं आहे. कमीत कमी खड्डे त्यांनी भरून घेतील अशी अपेक्षा आहे, म्हणजे त्यामुळे अडचण दूर होईल. नाही झाली शेवटी कारखाना स्वतःच्या आर्थिक मंदगतीने पण खड्डे भरून घेईल, परंतु वाहनवाल्याला वगैरे त्रास होणार नाही याची दक्षता 100% घेतली जाईल. हे बोर्ड 3 वर्षापूर्वी सत्तेवरती आलं आणि पहिल्याच सभेमध्ये, जाहीर सभेमध्ये या बोर्डाने स्वतःवरती काही बंधनं घालून घेतली. आम्ही काही मंडळी सल्लागार म्हणून सुरुवातीपासून होतो, पण एक आहे, सल्ला देणारे पुष्कळ असतात, सांगणारे पुष्कळ असतात, ऐकणारे ते ऐकून करतीलच असं नसतं. पण यांचं विशेष कौतुक आहे बोर्डाचं. त्याने आम्ही ज्या 4 गोष्टी अनुभवाच्या सांगितल्या ते या संस्थेच्या हिताच्या दृष्टीनं, जेणेकरून कारखाना 5 वर्ष चांगल्या पद्धतीने चालवण्याची नैतिक जबाबदारी या बोर्डावरती आहे. शेतकऱ्यांना योग्य वेळी त्यांच्या ऊसाचं बिल असेल, वाहतूकदाराचं असेल, या सगळ्या गोष्टी आपण वेळेत पार पाडल्या पाहिजेत, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. आणि जेणेकरून मग कर्मचारी असतील त्यांचं काही हित लक्षात घेऊन योग्य निर्णय घेऊन चांगलं काम या 5 वर्षात करूया, की जेणेकरून आपल्या या बोर्डाचं नाव राहील. आणि गेल्या 3 वर्षामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कारभार केलेला आहे, म्हणून मी आज जाहीरपणे त्यांचं अभिनंदन केलं त्याच्या सभेमध्ये. आजही ही सगळी मंडळी खरंच चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि त्यांचे सगळे सहकारी अधिक कर्मचारी या अभिनंदनाला पात्र आहेत. गेल्या 3 सीझन मध्ये चांगल्या पद्धतीने कारखाना चालवलेला आहे. उर्वरित 2 सीझन